तर हा आहे उपवासाचा डोसा. हो, नक्की खरं ऐकलं तुम्ही. हा आहे उपवासाचा झटपट बनणारा आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा डोसा आहे. उपवासाच्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट काय करायचा हे टेन्शन आहे का? मग टेन्शन नका घेऊ. आज आपण तीच रेसिपी घेऊन आलो आहे. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. आज आपण बनवतो आहे उपवासाचा झटपट बनणारा असा डोसा. तर हा डोसा आपण बनवतो आहे फक्त वरळीपासून, म्हणजे भगरीपासून. आमच्याकडे भगर म्हणतात, कुणाकडे वरळी म्हणतात, वरळीचा भात. तर मी 1 वाटी भगर घेतली आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मी थोडे शेंगदाणे घेतले, जे भाजून घेतले. तर भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकतात. नाहीतर मग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. यासोबत तुम्ही मिरच्यासुद्धा भाजू शकतात, नाहीतर कच्च्या जरी मिरच्या टाकल्यात ना तरीसुद्धा खूप छान लागतो हा डोसा. आणि तुम्हाला मिरची नसेल टाकायची आणि तुम्हाला साधा म्हणजे प्लेन डोसा विदाऊट मिरचीचा डोसा करायचा असेल तो करू शकतात. त्यासोबत चटणी तुम्ही बनवू शकतात. तर अगदी थोडं पाणी टाकलं, शेंगदाणे, मिरची आणि जी आपण भगर धुवून घेतली होती ती. आपल्याला याला पूर्ण जसं आपल्या डोसाचं बॅटर असतं त्या पद्धतीनेच वाटून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण मिक्स करायचं. यामध्ये ना सोडा घालायचा आहे ना इनो घालायचं आहे, काहीही नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ मी यामध्ये ॲड केलं आणि बघा आपल्याला पॅनला आपला जो तवा आहे त्याला तेल लावून घेतलं आणि त्यावर डोसा आपण टाकला. याला ना आपल्याला बॅटर तयार केल्यानंतर 10 मिनटं ठेवायचं आहे, 15 मिनटं ठेवायचं आहे, असं काहीही नाही. तुम्ही लगेच बॅटर मिक्सरमधनं काढा आणि लागलीच तुम्ही हा डोसा बनवू शकतात. एवढ्या झटपट हा डोसा बनतो. आणि बघा सुरुवातीला मी झाकण ठेवून थोडं होऊ दिलं आणि त्यानंतर याला मी पलटवून घेतलं. तर बघा जाडी तुम्ही बघू शकतात ना, यामध्ये इनो आहे ना सोडा आहे आणि आपण ना रवण आपण मुरायला ठेवलेलं आहे ना फर्मेंट केलेलं आहे, तरीसुद्धा याची जाडी तुम्ही बघू शकतात आणि खायला खूप टेस्टी लागतो. आपला एक डोसा तयार झाला आहे. दुसरा डोसासुद्धा मी तुम्हाला टाकून दाखवते आणि दुसरा डोसा बघा आपला तयार आहे. तर बघा कशी वाटली तुम्हाला ही झटपट उपवासाचे डोसेची रेसिपी. मला नक्की कळवा आणि आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उपवासाच्या अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.